तर मुंबईमध्ये सध्या पत्रकार परिषद सुरू आहे नारायण राणेंची। कालच आपल्याला माहिती आहे भाजप आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झालेली आहे आणि नारायण राणे नेमकं या संदर्भात काय बोलतात, या संदर्भात त्यांची नेमकी भूमिका काय असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि नेमकी त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आता काही वेळातच ते पत्रकार परिषदेला सुरुवात करत आहेत। युतीचं फार कौतुक करत होतो। अरे मी आहे पाहिलं तुझं कौतुक कसं काय करत माझे काय नाही मी करू म्हणणार आपलं 1 2 3 जे असेल ते दाखवून तुम्ही दाखवणार नाही ते दाखवून करणार आम्ही बोललो ना ऑब्झर्वेशन आम्ही सगळं आमचं तुम्ही चॅनलचा पिक्चर नाही पाहिला नारायण राणे नेहमीच आपल्या खुमासदार शैलीमध्ये खरपूस समाचार घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि कोकणातलं राजकारण नेमकं आता कसं रंगणार याबद्दल उत्सुकता आहे। शिवसेना भाजपची एकीकडे युतीची घोषणा झाली आणि त्या पार्श्वभूमीवर आता नारायण राणे भाजप संदर्भात त्याचबरोबर शिवसेने संदर्भात आणि युती संदर्भात नेमकी काय भूमिका घेतात, नाणारचा देखील महत्त्वाचा मुद्दा आहेच। याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असणार आहे। मुंबईमध्ये काही वेळातच ही नारायण राणेंची पत्रकार परिषद सुरू होते। 2019 हे वर्ष राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि राज्यातली महत्त्वाची घडामोड म्हणजे काल झालेली युतीची घोषणा। नाणारबद्दलचं विधान देखील आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्र्यांचं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नारायण राणे नेमकं काय बोलतात आपल्याला माहिती आहे की भाजप कार्यकर्त्यांची नाराजी वेळ पडली तर मुख्यमंत्री दूर करतील असं एकीकडे विनायक राऊत यांनी म्हटलंय आणि निवडणुकीमध्ये त्यांचं आणखीन एक महत्त्वाचं विधान म्हणजे स्वाभिमानच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल असा टोला देखील त्यांनी निलेश राणे यांना लगावलेला आहे। ती होणारच जरी किती एक दुसऱ्यावर लाथाड्या मारल्या तरी युती होणारच होती आणि ही शिवसेनेची पद्धतच आहे। काल युती झाली पण शिवसेनेचे नेते भाजपचे नेते यांच्या चेहऱ्यावर कुठे उत्साह दिसत नव्हता। जबरदस्ती काहीतरी आपण करतो असंच वातावरण होतं। उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये ठराव केला होता की आम्ही स्वबळावर लढणार। काय झालं त्याचं स्वबळावर लढणार तर कल्याणची निवडणूक, सांगलीची निवडणूक महानगरपालिकेची, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपवर गेली म्हणजे 4 वर्ष तरी उद्धव ठाकरे टीका करतायत। विरोधकांपेक्षा तीव्र शब्दात टीका केलेली आहे। एका बाजूला सत्तेत राहिले, सत्ता उपभोगली, मंत्र्यांनी पण महानगरपालिकेची राज्याची, आणि दुसऱ्या बाजूला भाजपचा द्वेष करून आज गळ्यात गळे घालून युती जी केली आहे ही जनतेचं नाव सांगताय, ही जनतेसाठी नाही आहे। महाराष्ट्राच्या जनतेसाठी युती नसून वैयक्तिक स्वार्थ आणि सैनिकांचा स्वार्थ नाही आहे, हा फक्त मातोश्रीच्या स्वार्थापोटी आणि बचावासाठी झालेली ही युती आहे। ही युती जरी झाली तरी माझं स्पष्ट मत आहे युतीचा फायदा दोन्ही पक्षाला होणार नाही। युती झाली पण मन जुळलेली नाहीयेत। सैनिक भाजपचे कार्यकर्ते एक दुसऱ्याच्या समोर उभे टाकलेले आहेत लढायला, एक दुसऱ्याला पाडायला, आणि त्यामुळे ही युती फायद्याची होणार नाही। कारण गेल्या 4-4.5 वर्षात सेना जशी वागली भाजपची, ते वागणं, ते बोलणं
तो द्वेष, ती टीका भाजपचे नेते आणि कार्यकर्ते विसरलेले नाहीत. आणि म्हणून ही युती एक फॉर्मॅलिटी आहे, याच्या पलीकडे दुसरं काही नाहीये. फक्त नेत्यांच्या समाधानासाठी आहे. कुठेही काल उत्साह नव्हता, झालेल्याचं युती झाल्याचं समाधान नव्हतं. कार्यकर्ते बाहेर जे उभे होते, कोणी याचं एक दुसऱ्याचं अभिनंदन केलं नाही. जशी युती झाली तशी आपापल्या घरी निघून गेली. आणि त्यामुळे ही युती तुझं माझं जमेना, तुझ्या विना कर्मेना, या पलीकडे काही साध्य नाही. राणेसाहेब, तुम्ही म्हणताय की मातोश्रीचा स्वार्थ आणि बचाव म्हणजे नेमकं काय आहे? कोणत्या गोष्टीसाठी बचाव? त्याला समजायचं म्हटलं बचाव नाही, विरोधी पक्ष स्वतःचं संरक्षण करून घेण्यासाठी, अनेक कारवायापासून वाचण्यासाठी. म्हणजे भ्रष्टाचार त्यावर कारवाई करण्यासाठी. अहो, 4 वर्षात 4.5 वर्षात कुठला भ्रष्टाचार कमी झाला? या देशामध्ये सगळ्यात भ्रष्टाचार जास्त कुठे असेल तर मुंबई महानगरपालिकेत सर्वात जास्त. आणि ते सगळं आता भ्रष्टाचाराने जमवलेलं पचवायचं कसं? तर सत्तेत पाहिजे. आणि म्हणून हा झालेला प्रयत्न आहे. दादा, तुम्ही म्हणताय की दोन्ही पक्षांना या युतीचा फायदा होणार नाहीये. तुम्ही राज्यसभा खासदार आहात, भाजपकडून उमेदवारी मिळालेली आहे, भाजपलाही याचा तोटा होईल? नाही, आता मी काय दोन्ही पक्ष म्हणजे भाजपला तोटा होईल म्हणजे शिवसेनेत मतदान करणार नाहीत, मग काय होणार? आज तुम्ही सांगा ना, 25 मतदारसंघाचे शिवसैनिक आहेत, ते 25 उमेदवार इच्छुक होते स्वबळावर लढणार म्हणून. स्वबळावर लढणारा ठरावही झाला, त्यांनी तयारी केली त्या उमेदवारांनी. ते का आता मतदान करणार का भाजपला? 23 मतदारसंघात बीजेपीचे उमेदवार तयार होते, तयारी केली त्यांनी. आणि आता शिवसेनेला जागा गेल्या तेव्हा कसं मन झालं असेल त्यांचं? करणार का मतदान? ते साहजिकच आहे. राणेसाहेब, तुम्ही स्पष्ट म्हणलं होतं की युती जर झाली तर तुम्ही वेगळे लढाल सगळीकडे, आणि मुळात भाजपाचे तुम्ही सदस्य खासदार आहात राज्यसभेचे. याबाबत तुमची भूमिका स्पष्ट काय आहे? तर काय झालं? किती वेळा तुम्ही मला सांगायचं? मला खासदार त्यांनी केलं. नाही, आज तुम्ही नाही केलं. ऐकून घ्या, आता माझं वाक्य पण पूर्ण होऊ दे ना. त्यांनी केलं, पण त्याच्या अगोदर ज्या कमिटमेंट होत्या त्या कोणत्याही पूर्ण झालेल्या नाहीये. केल्यानंतर मी काय त्यांना काय वाईट बोलतोय का? फॅक्ट आहे ते सांगतोय. मी स्वबळावर लढणार नाही तर मी काय करावं? मी काय भाजपचं काम करत घरी बसावं? काय करावं काय? त्यामुळे मी माझा पक्षाचा जन्म त्यांच्या सांगण्यावरूनच आहे, आणि त्याच्यामुळे माझा पक्ष निवडणुका लढवणार. राजीनामा देणार का? काय संबंध येतो राजीनामा द्यायचा? कोणी मागितला? दादा, अरे राजीनामा का द्यावा? भाजपचा सदस्य नाहीये मी. दादा, एक तांत्रिक प्रश्न विचारले. तुम्ही म्हणतात की भाजपचे सदस्य नाहीये, राज्यसभेवर भाजपतर्फे तुम्ही खासदार झालेला ना? हा, दादा, भाजपच्या मग जाहीरनाम्यात काय सदस्य? नाव आहे. अहो, सदस्यत्व घेतलंय का पक्षाचं? मी भाजपच्या पक्षाचं सदस्यत्व आहे का माझ्याकडे? नाहीये. दादा, भाजपच्या जाहीरनाम्याच्या समितीत तुम्ही आहात. अरे घेतलं त्याला मी काय करू? आणि मग आता त्या समितीतून तरी बाहेर पडणार का? कोण? पण त्या भाजपच्या तो जाहीरनाम्यासाठी त्यांचा तुम्ही प्रश्न काम आहे. करणार. तो त्यांचा प्रश्न ठेवावा की न ठेवावा, तो माझा प्रश्न नाहीये. मी जेव्हा माझ्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर करणार तर एक माणूस 2 पक्षाचे जाहीरनामे कसे हे करणार? मी त्यांना कळवेन, मी असं माझा पक्षाचा जाहीरनामा आम्ही काढतोय, आम्ही वेगळं लढतोय, तर मला ह्याच्यातून वगळा, पत्र पाठवेन मी. राणेसाहेब, काल कोकणात चर्चा होती की तुम्ही खासदारकीचा सुद्धा राजीनामा देणार आहात काल युतीची घोषणा झाल्यामुळे. नाही, असं काय नाही. नाही, पत्रकारांना हवा असेल, पण माझी काय तशी काय तयारी नाही.
काल ज्यावेळेस युती झाली त्यावेळेस नाणारचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि नाणारचा झाला, काय झालं, रद्द झाला का प्रोजेक्ट? शिफ्ट करायचं म्हणतात. जबरदस्तीने प्रोजेक्ट राबवला जाणार नाही, पण प्रोजेक्ट रद्द का नाही करत तिथला? हे काय शेतकऱ्यांसाठी न्याय देण्याचं काम करणार? काय करणार? सत्तेत असून उद्धव ठाकरे काय करू शकला नाही शेतकऱ्यांसाठी ना नाणारसाठी. उलट सगळ्या परवानग्या शिवसेनेच्या उद्योग मंत्र्यांनीच दिलेल्या आहेत. त्यामुळे हे फक्त बोलाची भात आणि बोलाची कढी याच्या पलीकडे काय नाही. शिवसेना काही करू शकत नाही जनतेचं. मराठी माणसासाठी न्याय हक्कासाठी बोलले आणि मुंबईची टक्केवारी कमी झाली, याला जबाबदार कोण आज? याच्यावर उत्तर का देत नाही उद्धव ठाकरे? मुंबईची टक्केवारी कमी झाली याबद्दल विषय बंद झाला. ना पत्रकार काढत ना शिवसेना काढत. दादा, आत्ता जो पक्षाचा मेळावा झाला होता त्यात निलेश राणे हे तुमच्या स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवणार खासदारकीची अशी तुम्ही घोषणा केली होती. आता नितेश राणे जे काँग्रेसचे आमदार आहेत ते देखील स्वाभिमानच्या तिकिटावरती निवडणूक लढवणार? हो. राज्यामध्ये आपली संघटनेच्या वतीने सर्व जागा निवडणुकीच्या लढवल्या जातील का? सगळ्या जागा लोकसभेच्या निवडणुकीच्या लढवणार का आपली संघटना? नाही, सगळ्या नाही, काही लढवणार. किती सर्व ते किती ते अजून ठरलं नाही. पण फक्त कोकण प्रांतापुरतं काय आपण कोकण प्रांतापुरतच लिमिटेड ठेवणार? कोणी सांग, कोकणात 2 जागा आहेत. मी महाराष्ट्रात लढवणार. मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा खानदेश असेल. मुंबईचा अजून विचार नाही केला. आगामी काळात नारायण राणे निवडणूक लढताना दिसणार का? का नाही दिसणार? पण लोकसभा नाही लढणार. विधानसभा नाही, विधानसभा किंवा हे लढायची की नाही मी ठरवीन. त्या लोकसभेच्या रिझल्ट नंतर ठरवणार ना. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल, तुम्ही महाआघाडीत जो काही विचार केला जातो एका प्रकारे सांगितलं जातं की राणेंच्या बाबत काही जागा देण्याबाबत होऊ शकतो विषय, तर राणे या गोष्टीचा विचार करतील का? कोण? आघाडीबाबत? नाही, माझ्या काय मनात नाही. तुम्ही महाआघाडीत जाण्याचा माझा हे नाही, म्हणजे विचार नाही. अच्छा, तुम्हाला सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये जर त्यांनी पाठिंबा दिला तर तुम्ही घेऊ असं म्हटलं होतं. अरे म्हणजे का आघाडीत जाण्यासारखं आहे का? नाही, पाठिंबा मी पाठिंबा दिला तेव्हा मी त्यांच्या पक्षात गेलो का? मी जर तटकरेनं जेव्हा मदत केली तर त्यांच्या पक्षात गेलो मी. तसा देतील पाठिंबा तर तुम्ही घ्याल तो नक्की. पण काँग्रेस राष्ट्रवादीकडनं नेहमीच असं म्हटलं, आताही म्हटलं गेलं की तुमच्यासाठी दरवाजे नेहमीच खुले आहेत, तर त्याला कशा प्रकारे पाहता तुम्ही? नाही, खुला असू दे ना, पण मला आघाडीत जायचं नाही. दादा, शिवसेना वारंवार बोलत होती की आम्हीच महाराष्ट्रात मोठा भाऊ असू, परंतु लोकसभेच्या जागा जर बघितल्या तर 23 जागा आहेत त्या शिवसेनेच्या पक्षाध्यक्ष आहेत त्यांच्या बोलण्यावर जाऊ नये. गेल्या 2-3 वर्षामध्ये केलेलं भाष्य पहा, त्यातलं कोणतं भाष्य खरं झालं मला दाखवा. कोणतं भाष्य खरं झालं? शेतकऱ्यांना अमुक केलं नाही तर आम्ही राजीनामे देऊ. काय झालं? नाना रद्द झाला नाही तर आम्ही राजीनामे. काय झालं? खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. काय झालं? त्या शिवसेना काय बोलेल तसा वागेल असा पक्ष नाहीये. एक तरी नेत्याच्या बोलण्यात तथ्य आहे का? संजय राऊत एवढं बोलत होते, काय झालं? युती होणार नाही, अमुक नाही, त्यानं काय नाही, फजिती करून घेतली संजय राऊतने स्वतःची. शिवसेना हा पक्ष नीतिमत्ता असलेला पक्ष नाही. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा ठीक होतं, आता त्या पक्षाकडे नीतिमत्ता नाहीये. अभ्यासपूर्ण काही बाबा माहिती द्यावी असंही त्यांच्याकडे असा कोण व्यक्ती नाही. आपण म्हणताय बाळासाहेब होते त्यावेळेस पक्ष वेगळा होता, मग आज बाळासाहेब असते तर कोणता निर्णय घेतला? असते नसतेला उत्तर देत नाही. नाही येत, माहिती असताना नसतं
नसते आणि असते काय. ज्यावेळेला पहिली सभा भाजपकडे युतीची युतीला- वेगळी युती तुटल्यानंतरची पहिली घोषणा झालेली होती, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी असं वक्तव्य केलं होतं की गेली 25 वर्ष शिवसेना युतीमध्ये सडली. मग एका रात्रीत असं काय झालं की पुन्हा त्यांना युती करावीशी वाटली? बीजेपीवाल्यांनी सांगितलं असेल, आता सडवणार नाही. आता हीच वाक्य तुम्ही त्यांना विचारा उद्धव ठाकरेंना, अरे असं बोल ना, सडलं मग परत का गेलेत? ते म्हणाले साफ मनाने आम्ही एकत्र आलो आणि पुढे जाऊ, साफ मनाने. आणि उद्धव ठाकरे आणि मन साफ हे समीकरण जमत नाही. ही हेडलाईन घ्या तुम्ही. काल दोन गोष्टी एकदम स्पष्ट पद्धतीने सांगितल्या. एक तर जनहित व्यापक विचार एकत्र आणणे. कोणाचं वाक्य आहे? हे स्वतः उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री हा? मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे या दोघांनी सांगितलेली भूमिका आहे काय की जनहित आणि व्यापक विचार करून आम्ही युती करू. जनहित मागच्या 4.5 वर्षात काय साध्य केलं त्याचा आढावा जनतेला द्यावा आणि प्रचार करावा. ज्या गोष्टी सांगितल्या दोन्ही पक्षांनी त्यातल्या किती गोष्टी पूर्ण केल्या? महागाई कमी केली का? 15 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटवर जमा केले का? 5 कोटी तरुणांना नोकऱ्या दिल्या का? कसली जनहित? शिवसेना आणि जनहित सोडात टक्केवारीमध्ये पक्ष चालवणारी मंडळी आहेत. आज मुंबईतले किती प्रकल्प, हाऊसिंग प्रकल्प मातोश्री आणि काही लोकप्रतिनिधींच्या पार्टनरशिपमध्ये चालू आहेत? नाही सांगू देत. महानगरपालिका कामं कोण घेत आहे? कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कोणाचे धागेदोरे बांधलेले आहेत? संबंध घेऊनच आहे. त्यामुळे हे बोलतात आहे ना, बोलणारे एकही गोष्ट केलेली नाही आणि हे करू शकत नाही. हे फसवणूक करणारे आहे. मराठी माणसाला मुंबईतली जी टक्केवारी कमी झाली याला पूर्ण जबाबदार शिवसेना आहे. 25 वर्ष महानगरपालिका आहे. प्लॅन पास कसे करतात? कसे पास करतात? मराठी माणसाला एक ठराविक 500 फुटाची तरी घरं असली पाहिजे, ती अट का घालत नाहीत? मुंबईतले टॅक्स महानगरपालिकेने फंजिबल एफएसचा दर वगैरे किंवा मेंटेनन्स हे कोणी वाढवले? आज बांद्रापर्यंत 2 रूम किचन 3 कोटी रुपये झाले. कोण जबाबदार आहे? मराठी माणूस घेऊ शकतो का? मग मराठी माणूस हद्दपार व्हायला कारणीभूत कोण असेल तर शिवसेना आहे. महानगरपालिका 25 वर्ष ताब्यात आहे. कमीत कमी 3 ते 4 हजार रुपये टॅक्स वाढवला हल्लीच्या हल्ली. तुम्ही म्हणताय की शिवसेनेकडे नीतिमूल्य राहिली नाहीये, परंतु दुसरीकडे भाजपकडे पण तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ते मला भाजपची माहिती पण मजबुरी होती. मला जे अनुभवाला आलं ते मी म्हणालो शिवसेनेबद्दल, मी भाजपबद्दल बोललो नाही. दादा, तुम्ही स्वबळावरती निवडणुका लढण्याची घोषणा केलेली आहे. तुम्ही म्हणतात की तुम्हाला तुमचा पक्ष वाढवायचा आहे. शिवसेनेवरती तर तुमचा प्रहार सतत सुरू असतो. मात्र आगामी निवडणुका बघता किंवा आता आपण जे वक्तव्य केलं की 4.5 वर्षात कोणता विकास केला ते मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करून दाखवावं. मुख्यमंत्री बोललो का मी? सरकारने बोललो. सरकारने सिद्ध करून दाखवावं. मग तो तुमचा प्रहार यापुढे शिवसेना आणि भाजपा दोघांवरती असेल? नाही, माझा प्रहार शिवसेनेवर असेल, आघाडीवर असेल, भाजपवर नसेल. अरे का नाही? तुम्ही आताच बोलता खासदार त्यांनी पाठवलाय, कोणीतरी जाणीव ठेवायला पाहिजे ना. राणेसाहेब, एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणून तुम्ही भाजप बरोबर राहणार आणि शिवसेनेला विरोध? भाजप बरोबर राहणार नाही, पण काही गोष्टी पाळणार निवडणूक, संयम पाळणार. काँग्रेस असं म्हणणे की ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी शिवसेनेने युती केलेली आहे. ईडीची कारवाई होऊ नये त्यांच्यावरती म्हणून युती असं कोण म्हणाल? काँग्रेस असू शकेल, त्यांना जास्त माहिती आहे ना, कारण अधिकारी त्यांच्या ओळखीचे सत्तेत होते ना, तर त्यांना अधिकची माहिती असू शकेल. दादा, जसं तुम्ही आधी भाकीत केलेलं की शिवसेना भाजपची ही युती आहे ही होईल असं तुम्ही भाकीत केलं म्हणा, तसं आता या इलेक्शनला धरून काय भाकीत करू इच्छिता? काय होईल यांचं? नाही, जरा रंगात येऊ दे ना, मग बाकीच करतो ना. जरा रंगात येऊ दे निवडणूक ना, अजून आचारसंहिता जाहीर व्हायची आहे. एकीकडे आपण राणेसाहेब आपण स्वबळा लढताय, राज ठाकरे
आघाडी बरोबर त्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करतात. राज ठाकरेंबरोबर तुम्ही मला विचार वाटत नाही का त्या पद्धतीने युती करणार? नाही, जो विचार पुढे चालला नाही त्याच्यावर विनाकारण आपण हे का करा. ते आघाडीबरोबर जात आहेत, मग तो चर्चेचा काय प्रश्न नाही. जिथे त्यांचं हित आहे तिथे जावं त्यांनी, माझं काय मत नाही. आता अबकी बार उद्धव ठाकरे की सरकार का अबकी बार मोदी सरकार? मोदी सरकार. शिवसेनेने काल युती झाल्या आधीच म्हणाले की अबकी बार उद्धव सरकार, असं त्यांच्याकडनं. नाही, उद्धव सरकारना महाराष्ट्रात बाकीच्याकडे सोडाच. महाराष्ट्रात या वेळेला बघा 25-30 वर्ष जागा येणार नाही युतीला. मागील करताय अरे कुठे लोकसभा विधानसभा म्हणतोय मी. तुम्ही सत्तेचं म्हणता का? शिवसेना दिल्लीत सत्तेत येणार का? सांगा ना मला. दोन्ही गोष्टी कशा म्हणता? इथेही 10च्या वर जात नाही शिवसेना. राणेसाहेब, मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर तुम्ही थेट टीका नाही म्हणताय. एक गोष्ट मला विचारायची की जर तुम्ही भाजपाच्या मदतीने खासदार झालात, युती होणार नाही अशी जी चर्चा कंटिन्यू होती पहिल्यांदा, कदाचित तुम्हाला असं विचार होता का की नितेशला खासदारकीची तिकीट देण्यात यावं, भाजपाच्या सहयोगाने ही उमेदवारी असेल, पण नितेशला का निलेशला? निलेशला, सॉरी. तर खासदारकी तसे हे सगळं गणित सगळं बदललं, तर मुख्यमंत्र्यांनी फसवलं नाही का? फसवलं नाही का? मला नाही वाटत. तुमच्याही तितकी स्पष्टता. अरे शिवसेनेने सांगितलं राणेला घेतलं तर आम्ही सत्तेत राहणार नाही, आम्ही सत्ते बाहेर जाऊ. शेवटी सत्ता हवी असते ना. राणेला पक्षात घ्यायचं नाही, राणेला सत्तेत घ्यायचं नाही, राणेला मंत्री करायचं नाही, ह्या कंडिशन कोणाच्या? आणि महाराष्ट्रात जेवढ्या लोकसभेत जागा आहेत ना, त्या सगळ्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ नये हे प्रयत्न महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे असते. जिथे आम्ही आहोत तिथे. मला भाजप मदत करेल? भाजप मदत करेल? मला माहित नाही. अपेक्षा करता तुम्ही भाजपाकडनं मदतीची? मी कोणाकडून अपेक्षा ठेवत नाही. असतं तर मी सोबळावर लढलो नसतो. अपेक्षा केलं असतो, कोणाची मदत मागितली असती. मी नाही मागणार. जे काय होईल ते होईल. तुम्ही भाजपच्या वाट्याच्या ज्या 25 जागा आहेत त्या ठिकाणी उमेदवार उभे करणार ना, अजून काही विचार नाही त्याचा, पण शिवसेनेच्या ठिकाणी करणार. दादा, तुम्ही म्हणालात की तुमचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकला नाही कारण की शिवसेनेने अनेक टर्म्स अँड कंडिशन्स घातल्या होत्या. आता जी माहिती मिळते त्यानुसार जे डील किंवा जे अंडरस्टँडिंग झालेलं आहे, शिवसेनेला सत्तेमध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं जाणार आहे. जर अशी परिस्थिती आली तर तुमचा विरोध राहील का आणि त्यावेळेला तुमची भूमिका काय असेल? नाही, माझा विरोध असून उपयोग काय? ते शिवसेना भाजपचा प्रश्न आहे ना. माझ्या विरोधाचा प्रश्न काय? पण शिवसेनेला आयुष्यात कधी 2.5 वर्ष मिळत नाही. एक तर मुख्यमंत्र्यांचा उमेदवारच नाही त्यांच्या. मुख्यमंत्र्यांचा त्यांच्याकडे कॅन्डिडेटच नाही. राणेसाहेब, संपूर्ण जर पाहिलं तरी शिवसेना पहिल्यापासून इतक्या डरकळ्या फोडत होती. प्रत्येक सेनेचा मंत्री नेता डरकाळ फोडायचे दिवस गेले. आता म्याव करतात. डरकाळ्या वगैरे काय नाही. इतकं करूनही राज्याचे मुख्यमंत्री युतीचा फॉर्म्युला करण्यामध्ये किंवा युती करण्यामध्ये राजकीय मुरब्बी ठरले का? राजकीय मुरब्बी ठरले का? कुठे मुरब्बी मला कोणाला दिसला नाही. ह्याच्यात काय आहे? 10 वेळा जायचं, मातोश्रीवर जायचं इकडे, हे काय मुरब्बीपणा नाही. मला कोणी प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. मातोश्रीने प्रतिष्ठा राखली असं तुम्हाला नाही वाटत का? कारण का अमित शहा मातोश्रीवर गेले, 2 वेळा जाऊन आले, तर कोणी 2 वेळा गेले. हा, मातोश्रीची प्रतिष्ठा राखली असं तुम्हाला मातोश्री कसली प्रतिष्ठा? का मुख्यमंत्री अपयशी ठरले? मुख्यमंत्री अपयशी ठरले. मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. कोणी यशस्वी ठरले, दोन्ही यशस्वी ठरले युती करण्यात. मराठी हिंदी हो सर, हिंदी का थोड़ा हिंदी. आपकी पहली प्रतिक्रिया इस गठबंधन को लेकर क्या कहेंगे? आपकी पहली प्रतिक्रिया युती को जो गठबंधन हुआ है बीजेपी शिवसेना का, उसको लेकर पहली प्रतिक्रिया. गठबंधन तो होना ही था. मैं इसके पहले भी कहा चुका हूँ कि ये गठबंधन होने वाला है. शिवसेना कुछ भी कहे, हम अकेले लड़ेंगे चुनाव, ये बात सही नहीं है. मैं जब भी कहा कि शिवसेना युति करेंगी किसी हालत में,
उसी तरह युति तो हुआ है। वजह क्या लगती है आपको, किस वजह से? क्योंकि इतने आरोप प्रत्यारोप अकेले चुनाव लड़ने में डरते हैं क्या मजबूरी थी ये युति? दोनों पार्टी की। नहीं, हम देखें तो राष्ट्रीय कार्यकारिणी में कहा हम अकेले चुनाव लड़ेंगे, कोई गठबंधन आगे होगा नहीं। अफजल खान की औलाद तक का सब जन का स्पीच आपने सुना है। मुंबई महानगर पालिका के वक्त, चुनाव के वक्त आपने स्पीच सबका सुना है कि अगले चुनाव हम अकेले लड़ेंगे करके बड़ी बड़ी बातें इन्होंने की है। और आज देखा तो एक दूसरे के पास जाकर रिक्वेस्ट कर ये चुनाव की गठबंधन हुआ है। इस गठबंधन का फायदा किसको होगा सर? इस गठबंधन का फायदा किसको होगा? फायदा दोनों को भी नहीं है, दोनों को भी नहीं। क्यों? कार्यकर्ता जो है उनका मिलन नहीं हुआ है और हो ही नहीं सकता है। जो 48 सीट पार्टी लड़ने वाली थी, तो बीजेपी 25 लड़ रही है, शिवसेना 23 लड़ रहा है, तो 25 सीट के जो कार्यकर्ता है शिवसैनिक है, वो क्या करेंगे? वो तो वोटिंग दे तो नहीं देंगे ना, वो तो नाराजी है वहां। वैसा बीजेपी के 23 सीट जो शिवसेना को गई है, उधर बीजेपी के कैंडिडेट जो तैयार थे, कार्यकर्ता चुनाव के लिए तैयार थे, अभी वो शिवसेना को सीट जाने से वो भी हताश हुए, नाराज हुए। जनता को ये स्वीकार होगा? जनता मराठी भाषी व्यक्तियों के हित की बात शिवसेना लगातार करती आई है, बात करते रही है। असल में मुंबई का परसेंटेज जो नीचे आया उसका वजह ही शिवसेना है। मराठी लोग तरक्की नहीं कर पाए, कल्याण डोंबिवली वसई के आगे निकल गए मराठी लोग, उसका वजह भी शिवसेना है। मुंबई के काफी बिल्डरों के साथ पार्टनरशिप किसका है? मातोश्री का है। लोगों को रूम से निकाल के रास्ते पे फेंकने वाले कौन? शिवसेना ही है। तो जनता किस तरह जवाब देगी? जनता के लिए ये कोई गठबंधन नहीं हुआ है, ये युति नहीं हुई है, ये खुद के स्वार्थ के लिए युति हो गई है। साफ मन से सत्ता चाहिए और सत्ता से पैसा चाहिए। तो आपके पार्टी का एजेंडा क्या रहेगा इसके बाद? आपकी पार्टी हम तो जाहिरनामा दे चुके हैं, जो जाहिरनामा के मुताबिक हम हमारा चुनाव का जाहिरनामा दे देंगे। आपको सीट लड़ेंगे लोकसभा की विधानसभा? ना, अभी वो तय नहीं हो गया। हम जल्दी से जल्दी सीटें हम घोषित करेंगे। जैसा एक सीट घोषित किया है, तो बाकी के भी रीजन में हम हमारे कैंडिडेट घोषित करेंगे। लेकिन भाजपा के खिलाफ आप कैंडिडेट दोगे या शिवसेना के खिलाफ दोगे या दोनों पक्षों के खिलाफ? वो सोच रहा हूँ किस किस के खिलाफ देना है। जो अप्रोच करेंगे, बातचीत करेंगे, उधर नहीं खड़े करेंगे। टारगेट नंबर 1 शिवसेना ही होगा। टारगेट शिवसेना है। उनके मैक्सिमम सीटों पर हम चुनाव लड़ेंगे। युतीमुळे अनेक लोक नाराज झालेले आहेत आणि काही लोक हिंदी होते ना पूर्ण हिंदी बट ठीक आहे, हाँ, बोला। विचारून घे हिंदी. एक बातचीत जो चल रही ये है कि आप भाजपा के सपोर्ट से राज्यसभा पे गए थे, अब अलायंस हो चुकी है जहाँ पे शिवसेना प्रखर विरोध करती है आपका हमेशा से, तो क्या आप शिवसेना आपकी जो राज्यसभा सीट है उसका रेजिग्नेशन देंगे आप? क्या वजह है? कुछ मतलब नहीं उससे। इस्तीफा देने का कोई वजह नहीं है। हम तो एमएलए छोड़ के, एमएलए सीट का इस्तीफा देके हम कांग्रेस छोड़ा है ना। हम खाली नहीं थे, कुछ प्रॉमिस देने के बाद हम ये छोड़ा है ना, कांग्रेस छोड़े ना। तो सवाल क्या आता है? क्या नारायण राणे भी चुनाव लड़ेंगे, लोकसभा या विधानसभा? आप दोबारा चुनाव लड़ेंगे, कौन सा वो मालूम नहीं, जरूरत होगी जब चुनाव जरूर लड़ूंगा। एक आप ये भी कह रहे हैं ना कि डर ने इस गठबंधन को करवाया, जो डर था, किस तरह का डर शिवसेना को था कि उनको गठबंधन करना पड़ा? देखो, अभी मैं क्यों इसमें जो कांग्रेस ने उनके ऊपर एलिगेशन किया है, क्या ईडी को डर के मारे किया, वो कांग्रेस ने एलिगेशन किया है। वही मैं बोला, हो सकता है। आप लगातार बीएमसी में भ्रष्टाचार की बात करते आ रहे हैं ना, कि हाँ? भ्रष्टाचार की बात करते आ रहे हैं आप बीएमसी को लेकर, तो क्या वो भ्रष्टाचार उजागर कर? अरे 25 साल में मुंबई कॉर्पोरेशन में सत्ता इनकी है और ये देश में सबसे ज्यादा करप्शन
मुंबई महानगर में होता है। मुंबई क्या सुधार हुआ मुंबई में? दुनिया में इतने शहर, नए नए शहर तैयार होते हैं, तरक्की करते हैं, डेवलपमेंट करते हैं। मुंबई में क्या है? आज भी कचरपट्टी है, बकाल मुंबई हो गई रे। इसका जिम्मेदार शिवसेना है। पैसा कमाने के सिवा और कोई नहीं कुछ करते हैं। आज भी सत्ता में है, वो किस लिए है? खाली पैसा कमाने के लिए, वो भी आम जनता के लिए नहीं। आम जनता का इन्होंने 25 साल में क्या किया? सत्ता में 4 साल क्या इन्होंने किया? नाना